हुपरी पोलिसांकडून चोरीचा मोठा उलगडा करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील झेंडा चौक परिसरात असलेल्या तात्या मेन्सवेअर या दुकानात 8 फेब्रुवारी रोजी चोरीची घटना घडली होती। या घटनेमध्ये सुमारे 88,200 रुपयाचे कपडे चोरट्यांनी लंपास केले होते। या प्रकरणाचा तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे आणि त्यांच्या पथकाने यासाठी विशेष मोहीम राबवली होती। माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी कनेरी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रमोद विश्वास वड्डर आणि हतीम इस्माईल मुल्लानी अशा आहेत। त्यांच्याकडून 30,700 रुपयाचे कापड आणि 40,000 रुपयाची दुचाकी असा एकूण 70,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे, सातापा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे आणि होमगार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। हुपरी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट।